मनोजला नुकतंच आपण पाहिलं जो या मैदानामध्ये दाखल झाला, पॉपिंग क्रीज त्याने आखली, कारण की स्पर्धा मोठी होण्यासाठी डाऊन टू अर्थ तुम्हाला ग्राउंड लेवलला काम करणं महत्वाचं आहे. पडद्यामागचे हिरो, नुकतीच व्हिडिओ पडली सुयशची आणि पडद्यामागचे सगळे हिरो त्यांचा मी स्वागत करतो. मॅचच्या दिशेने जाऊयात. बरंच सनस गोलंदाजीसाठी दाखल झाला. मॅचला होते सुरुवात बरोबर 11:50 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकला जातोय. मॅच क्रमांक आपण पाहिली तर चौथी मॅच तुमच्या समोर. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी फाईनला खेळून काढलाय 4 धावेसाठी चौकार. मिस्टर PMPL चा पहिल्या वर्षाचा किताब घेणारा PMPL 1.0 चा मानकरी अगदी हलक्या हाताने मान दिला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जॅक केला, जिथे आपण पाहिलं तर अगदी फाईनला चौकार भेटला. मात्र त्यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवरती मानही दिला जातो. क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. मान सन्मान समाचार या सर्व गोष्टी तुम्हाला ठेवाव्या लागतात. सरळ बॅटीनं लॉंगॉनचा खेळाडू आपण पाहिलं वेगानं जरूर जाईल चेंडूपर्यंत. चेंडू गॅदर करतो, एक सिंगल धाव या वेळेमध्ये कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना भरत सनसला पाहिलं. पहिला चेंडू चौकार आला, मात्र तदनंतर कमबॅक करणारी गोलंदाजीही त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. स्ट्रायकिंगला सध्या जयेश दळवीला तुम्ही पाहताय. ओहो हो, फटका, बॅडमिंटन फटका कव्हरच्या डोक्यावरून ओव्हर द कव्हर हेड. खेळाडू आहे, चेंडूच्या मागे धावतोय, चेंडू अडवला जातोय अखेरी सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने चेंडू हाफ ट्रॅकर आपण बार ज्याला म्हटलं जातं तो चेंडू हाताळला, मात्र त्याच चेंडूला आपण पाहिलं तर ऑन दी टो खेळत असताना बॅडमिंटन फटका खेळला. कव्हरच्या डोक्यावरून जाणारा चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने स्टॉप केला आणि एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा मात्र नमुना आपण पाहिला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 2 ने वाढली आहे. अगदी लेग स्टिकला लेग पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग स्टिक तोडक्यासाठी बचावली गेली, तिथे आपण पाहिलं थोडासे शफल होऊन घेण्याचा प्रयत्न राहिलाय फलंदाजाचा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 1 टू गो. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. तब्बल धावसंख्या आपण पाहिले तर 7. लॉस ऑफ द 0 विकेट. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू ऑफस्टिकच्या जवळून जातोय. चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा. रिप्ले टेलिकास्ट सध्या मात्र तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड आणि तदनंतर मात्र विकेट किपरच्या सरळ हातामध्ये डॉट बॉल, बिंदी गेंद. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 7. लॉस ऑफ द 0 विकेट. बॅटिंग करते टीम मैत्री ग्रुप जावली टीम. कारण की आज टोटल 10 मॅचेस संपवायचे आहेत. मॅच क्रमांक 4 सध्या चालू आहे. पहिल्या दिवसातल्या 3 मॅचेस राहिलेल्या आहेत त्या रविवारी खेळवल्या जातील आणि इतर दिवसामधल्या मॅचेस या पूर्ण कराव्याच लागतील. टीमची टोटल 7 आकड्यावरती. संकेत गोळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जयेश दळवीला तुम्ही पाहताय. भरत सनसची गोलंदाजी चांगली राहिली, ज्याने ओव्हर क्रमांक 1 मध्ये तब्बल 7 धावा खर्च केलेत. पॉवर प्ले क्रमांक 2 कडे आपण जातोय. बाबाराजे दोस्ती 11-11. ही मॅच सध्या तुम्ही पाहताय. एका बाजूला टॉस जिंकली, गोलंदाजी घेतली या संघानं आणि बॅटिंग करण्यासाठी मैत्री ग्रुप जावली टीमला मात्र आमंत्रित केलं. धनाजी लोहार गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2 मध्ये दाखल होतोय. एक चांगली मॅच. मैत्री ग्रुप विपक्ष बाबाराजे दोस्ती 11-11. संकेत गोळेला स्ट्राईकला तुम्ही पाहता. जावली विभागासाठी खऱ्या अर्थानं तालुक्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती जेव्हा PMPL पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या साळसोळच्या मैदानामध्ये यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर ब्लॅक कटआउटच्या बाजूला बरोबर संकेत गोळेचा सगळ्यात मोठा कटआउट देखील लावला होता, ज्याच्या खाली लिहिलं होतं मिस्टर PMPL आणि तोच संकेत सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय.
यावी क्रॉस बॅटेड फटका पण पाहिला तर अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे वेगानं येतोय, चेंडू गॅदरही केला जातोय, फेकी पहा अगदी डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. हा थ्रो आहे जिथे आपण पाहिलं तर अगदी या ताकदीचा उपयोग केला गेला. हा चेंडू टाकत असताना खांद्याचा जोरही लावला गेला आणि एकाच धाब्यात समाधान मानावं लागलं. स्ट्रायकिंगला आता मात्र जयेश दळवी. हो इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये, खेळाडू आहे, चेंडूवरती जरूर नजर त्याची आहे. 1 सेकंड बाउन्सला चेंडू आतमध्ये ढकलला, तो आत येतोय सीमारेषेच्या आणि अखेरीस क्षेत्ररक्षण केलंही जात आहे. धाबा पण पाहिलं तर इथे कंप्लीट केल्या गेल्या, अर्थातच 2 धाबा. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 10-10 10 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. महत्वाची मॅच, कारण की याआधी बाबाराजे दोस्ती 11-11 ही टीम एक मॅच खेळले, तिथे पराभव त्यांना पत्करावा लागला. मैत्री ग्रुप जावलीचाही त्याच पद्धतीने पराभव झाला या आधीच्या एका मॅच मध्ये. क्रॉस बॅटेड लॉफ्ट केला, मिड विकेट रिजनला, डीप मध्ये आहे खेळाडू, क्षेत्ररक्षण आहे तिथे, विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना जयेश दळवी जास्त वेळ नाही थांबू शकला, अखेरीस फलंदाज आउट. ती 11-11 दीपक दादा पाटे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि स्वप्नील हिरवे, कविराज परामने यांच्या मालकीचा मैत्री ग्रुप जावली संघ. दोन्ही टीम एकमेकांच्या समोर आहेत. दोन्ही टीम आपण पाहिलं तर पहिल्या विजयाच्या अगदी आशेमध्ये. पहिला विजय कोणत्या संघाच्या वाट्यामध्ये जाईल, कारण की दोन्ही टीमनं एक एक मॅच खेळली आहे आणि एक एक मॅच खेळत असताना तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि या मॅच मध्ये मात्र आता दोन्ही टीम स्वतःकडून बेस्ट देण्याचा प्रयत्न जरूर करतील. सूरज दाखल झालेत मैदानामध्ये. आपण पाहिलं तर एका बाजूला संकेत गोळे मैदानामध्ये आहे, तोपर्यंत धावा नक्की होतील, पण बॉलिंग अटॅकही धनाजी लोहारचा जबरदस्त राहिलाय. यावेळी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटीनं खेळलाय, एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धाबेवरती समाधान मानलं जात आहे आणि अगदी टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र 11 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचले. तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. संकेत गोळे विकेट किपरला पाहता अगदी क्लोज, यष्ट्यांच्या पूर्णपणे जवळ तो उभा राहिलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर फाईनला हुक फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज हुशार राहिलाय धनाजी लोहार. रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर. शफल झाला, पाय पूर्ण बाहेर काढला, त्यानंतर आपण पाहिलं तर मी म्हणेल विकेट किपरच्या डोक्यावरून बॅट फिरले. त्याने आता काळजी घ्यावी स्वतःची. 1 to go. एक चेंडू आता मात्र बाकी. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 11 हलक्या त्यानं मान दिलाय, सन्मान दिला. एक चिक्की धाव कंप्लीट केली जाईल. संकेत गोळेला माहिती आहे यानंतरच्या ओव्हरमध्ये मिस स्ट्राईकला राहणं गरजेचं राहू शकतं जर धावा हव्यात, आणि त्याच आशेनं त्याच इराद्यानं सध्या आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली. टीमची टोटल 2 षटकांच्या अखेरीस सरासरी आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मागे 6च्या सरासरीनं 12 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 1 to 12 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावली टीम, कारण की टॉस जिंकला बाबाराजे दोस्ती 11-11 टीम ना. अप्रतिम संगीत पाहताय. संदीप बिरामने गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ड्रिंक ब्रेक ट्रॉली
तयार राहायचं. आपण ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र चालू होते. संदीपला पाहत आहे गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण संपूर्ण आता सजवलं जात आहे. पॉवर प्लेचा दोन्ही पॉवर प्लेचा टाळा खोलला गेलाय. क्षेत्ररक्षण आता आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑन, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे डीप स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू उभा केलाय. हे संपूर्ण क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं गेलंय. जाऊयात गोलंदाजीसाठी. संदीप बिरामनेला तुम्ही पाहताय ओव्हर क्रमांक 3 मध्ये मात्र मार्गस्थ होतोय. संकेत गोळे सध्या स्ट्राईकला. यष्टांच्या मागे चालाक चतुर विकेट किपर क्षेत्ररक्षण सजवतोय. ओहो हो हो, हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने उसळी घेऊन बॅटच्या वरून निघून जातोय आणि विकेट किपरनं ऑलरेडी स्लीपही तैनात केलाय. हा रिप्ले तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. त्याआधी विकेट किपर क्षेत्ररक्षण सजवून तयार राहिला आणि संकेत गोळेसाठी एक नवीन प्रश्न मात्र संदीप बिरामने घेऊन आला. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न. यावेळी शफल होते. डाऊन डी ग्राउंड लॉफ्ट केला चेंडूला डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे क्षेत्ररक्षण कंप्लीट केले जाते. एकच धाव आता मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1-3-13. 13 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट, तदनंतर एक धाव. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी बॅटिंग करत असताना सूरजलाही चमकावं लागेल. आणखी एका बाजूला संकेत गोळे आपण पाहिलं मेहनत करतोय. सूरज या मॅच मध्ये पार्टनरशिप करत असताना एक धावही जोडतोय आणि आता संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 धाव संख्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आहोत. यानंतर जेपीएलचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट होईल, पण या 3 चेंडूचा खेळ कसा राहील. आजचा दुसरा दिवस जेपीएल जावली प्रीमियर लीग 2025. ओहो हो, स्लिप होता तैनात. तिथे अगदी त्याच्या डोळ्यासमोर चेंडू टप्पा पडतोय. यासाठी विकेट किपरचं याआधी आपण चर्चा करत होतो. जेव्हा गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप बिरामने जसा आला तसा विकेट किपरनं स्लीपला मात्र तयार केलं. कारण की संदीप बिरामनेचे चेंडू पडल्यानंतर जे बाहेर निघतात त्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर बरेचसे फलंदाजही फसले जातात. आताही तसंच दृश्य दिसून आलं. संकेत गोळेच्या विपक्ष चांगली गोलंदाजी. यावेळी शफल होऊन करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटीवरती टायमिंग जुळत नाहीये. संकेत गोळेला नाराज होताना पाहिलं आणि सध्या त्याची नाराजगी स्पष्ट दिसते. पीटीसी लाईव्ह वरती अगदी क्लिअर त्याची नाराजगी दिसते. ज्या पद्धतीने फटका आपण पाहिलं तर टायमिंग करू शकला नाही. हा स्क्रीनवरती संकेत गोळे. किताबों से ज्यादा चेहरे बोलते. याचा चेहरा बरंच काही सांगतोय. 15 धावा स्कोर करवरती. 1 to go. सरळ बॅटीनं खेळून काढला. व्ही शेप मध्ये खेळाडू आहे. अगदी लॉंग ऑफ रिजनला एक धाव कंप्लीट केली जाते. एकच सिंगल दिली जाते. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय, पण बाबा राजे दोस्ती 11-11 या टीमचं पारडं आतापर्यंत जड राहिलंय. गोलंदाजी करत असताना थांबवलं आतापर्यंत. 3 षटकांच्या अखेरीस 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि सध्या आपण पाहिलं तर आहे जेपीएल स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
संख्येच्या पायामध्ये बऱ्यापैकी बेड्या ठोकल्यात. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहतोय अर्थातच निलेश पवार गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अलीबडी टीमचा खेळाडू अलीबडी टीमसाठी सातत्याने खेळताना पाहिलंय निलेश पवारला आणि आता ओव्हर क्रमांक 4 मध्ये दाखल होतोय. फक्त 16 धावा आहेत, 16. कारण की ज्या धावा हव्या होत्या मैत्री ग्रुप जावली टीमला त्या आतापर्यंत भेटल्या नाही. संकेत गोळे सारखा फलंदाज मैदानामध्ये असताना मैत्री ग्रुप जावली टीम बोलत असेल धावा अजून आल्या कशा नाहीत. आणि ही संपूर्ण खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर पकड आहे ती बाबाराजे दोस्ती 11-11 टीमनं पकडून ठेवले. धावसंख्येला पूर्ण थांबवले, आकडून ठेवले ही धावसंख्या. ओव्हर क्रमांक 4. निलेश पवारचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. कुठली हालचाल नाहीये चेंडू खेळण्याचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहताय संकेतला. तो सूरजवरती थोडा नाराज झाला कारण की आता प्रत्येक चेंडू तुम्हाला धावा हव्यात आणि आता चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी बॉलिंग अटॅक बाबाराजे दोस्ती 11-11 टीमचा चांगला राहिलाय. मैत्री ग्रुप जावली टीम वरती थोडासा वरचढ राहिलाय ही गोलंदाजी. क्रॉस बॅटेड बॅकफुटला जातोय. पंच चांगला आहे मिड विकेटला डीप मध्ये चेंडू डोक्यावरून सीमा पार. JPL येतोय ग्लोरियस षटकार. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 आकड्यावरती 22. असे मोठे फटके येणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये ड्रिंक ब्रेक झाला. स्ट्रॅटेजी तिथे ठरली गेली. दोन्ही बॅटर मध्ये चर्चा झाली आणि आता अटॅकिंग क्रिकेट चालू झालंय. यावर देखील फुल टॉस चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला. अंतर पार होईल का? आहे खेळाडू. कॅच पकडली जाते. दुरी रही अधुरी. एक मोठा धक्का. बॅटिंग करत असताना सूरज बॅक टू डग आउट. टीमनं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला एक चांगला व्यासपीठ दिला आणि बघता बघता पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये हा खेळाडू पोहोचला. अमर शेलार दाखल झाला मैदानामध्ये. अमर शेलार यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय चेंडू अगदी मिड विकेटला. डोक्याच्या वरून जातोय सीमा पार. येतोय JPL चा आणखीन एक द्वारका कन्स्ट्रक्शन षटकार.
गेल्या 36. चला थोडासा स्पीडअप घ्या. यानंतर शेवटचं षटक येईल 36 धावा. टॉससाठी कॉल दिला कॅप्टनला. श्री फायटर टीम आणि कृष्णा रॉकस्टार दोन्ही टीम्स आपण यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, यासाठी दोन्ही कॅप्टन्सला आम्ही कॉल देतोय. श्री फायटर टीम आणि कृष्णाई रॉकस्टार संघ दोन्ही कॅप्टन आपण दाखल व्हा. श्री फायटरचे कॅप्टन दाखल झालेत कृष्णाई रॉकस्टार. आता तुम्ही या. 36 धाबा स्कोर कार्डवरती सजले. 36. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग आता थोडीशी थांबूयात, कारण की याआधी आपण पाहिलं तर अगदी ड्रिंक ब्रेक मध्ये वेळ दिला होता. तदनंतर आता थोडासा वेळ वाचवायचा प्रयत्न आपण करूयात, कारण की आतापर्यंत मॅच क्रमांक 4च फक्त चालू आहे आणि टोटल 6 मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. 36. 4 ओव्हरच्या अखेरीस मैत्री ग्रुप जावली टीम दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना कुठेतरी प्रयत्न करेल, कारण की धावा आता टीमला हव्यात. संकेत गोळे, अमर शेला दोघांमध्ये टीम मीटिंग झाली आणि गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज रोहन ओंबळे. ओव्हर क्रमांक 4-5 मध्ये दाखल होतोय रोहन ओंबळे. शेवटचे 4 मिनिटं आता संघाच्या समोर आहेत. टीम विनंती करेल बाबाराजे दोस्ती 11-11 टीम, शेवटचे 4 मिनिटं आता फक्त तुमच्या जवळ आहेत. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. लॉंग स्टॉपला चेंडू जातोय. प्लस GST व्हाईट प्लस 4 आहेत टोटल 5. ओहो हो, यावेळी देखील आणखीन एक वाईट. याआधी व्हाईट प्लस 4 आल्या, तिथे 5 आल्या. आत्ताचा व्हाईट बॉल म्हणजे 0 चेंडू मध्ये तब्बल 6 धावा, 1 बाउन्स. आणि आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, जिल्हा कौतुक करतो आणि अर्थातच शुभेच्छा देतो जिल्हा न्यायालय सातारा येथील क्रिक या पदावरती कार्यरत असलेले सागर गायकवाड यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. ओहो हो हो, यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. स्क्वॅलिक रिजन मध्ये डीप मधून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. .43 43 धावा स्कोर कार्ड वरती सध्या तुम्ही पाहताय. कारण की गोलंदाजी करत असता रोहनला तुम्ही पाहताय, पहिला JPL मध्ये सध्या रोहन खेळतोय आणि त्याच्यासाठी हे पहिलं वर्ष आहे. ओहो हो हो, बॅटीच्या अगदी समोर कॉल दिला कॅचचा. लॉंग ऑन रिझनला महत्वाची कॅच, विकेटचं पतन. अमर शेलार आउट. कशा पद्धतीने अटॅक केला जाईल, पुढे खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटीने ड्राईव्ह केला. संकेतला एक धाव कंप्लीट करून त्याला आता स्ट्राईक दिले. इथून पुढे संकेत या मॅच मध्ये काय संकेत देतोय हेही बघायचंय, कारण की टीमची टोटल अद्याप जाऊन पोहोचले 44. 55च्या पुढे आतापर्यंत सेफ टार्गेट मानलं गेलंय. या मॅच मध्ये कशा पद्धतीने रोहनची गोलंदाजी राहील, कारण की रोहनच्या समोर सध्या आपण पाहिलं तर संकेत गोळे
ओ हो हो हो, यावेळी देखील हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आपण पाहिलं तर डीप फाईनला वेगानं जातोय. चेंडूच्या मागे आहे खेळाडू, चेंडूने गाठली आहे सीमारेषा. येत आहेत 4 धावेसाठी JPL चौकार. यावेळी सर बॅटीनं अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतोय आणि 6 धावेसाठी JPLचा आणखीन एक दमदार जातोय. संकेत गोळे स्पेशल षटकार. हा बॉक्स मिळालेला आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण या. आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम श्री फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज. आय लव्ह जावली हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज होता. श्री फायटर पहिला सामना खेळत आहे. काय घेत आहे? बॅटिंग घेतोय. बॅटिंग करता. किती उत्कंठा होती गावावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आहात. पहिली मॅच कधी येते आणि अखेरकार तो दिवस आला, ही पहिली मॅच खेळत आहे. उत्कंठा तर होती स्पर्धेबाबत. स्पर्धा मोठी आहे आणि सर्व प्लेयर पण आहेत चांगले, त्यामुळे काय नाही. ब्लेझर परिधान करून टॉस तुम्ही करत, कशा भावना आहेत? या प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये पदार्पण करते ही प्रीमियर लीग. स्पर्धा नक्कीच छान आहे आणि आयोजकांचं तेवढंच कौतुक करेल मी. सर्वांना संधी मिळते मोठ्या स्टेजवरती खेळण्याची. धन्यवाद. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु ओमकार सर तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतला असं? आम्ही क्षेत्ररक्षणाचाच निर्णय घेतला असता. म्हणजे अगदी टॉस मध्ये दोन्ही संघनायकाच्या आणि टीम सारखं मनास्त्र घडलं असं गृहीत पकडूया. परंतु कृष्णाई ज्या प्रकारे गेली 4 पर्व आपण पाहिले तर 2 पर्व कृष्णाईने उचललेले आहेत, परंतु पर्व क्रमांक 5 मध्ये कृष्णाई टीमने 2 सामने खेळले आणि दोन्ही गमवलेले आहेत आणि संघ पहिल्या विजय शोधामध्ये. कशा भावना आहेत? नाही, क्रिकेट आहे, अप्स अँड डाऊन्स येतात. आतापर्यंत आमचा 2 सामन्यांचा प्रवास हा खडतर राहिलेला आहे, पण इथून येणारे 2 सामने आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न नक्की करू. चांगली मॅच होईल. धन्यवाद.
खूप साऱ्या शुभेच्छा टीम कृष्णाई रॉकस्टार आणि टीम श्री फायटर आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. टीम श्री फायटर संघ या प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना खेळतोय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय आणि टीम कृष्णाई रॉकस्टार या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांच्या बाजूने लागला असं गृहीत पकडूया आणि पुन्हा एकदा वळूया आणि या मॅचचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा. छप्पन धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. यानंतरची मॅच तुम्हाला जरूर बघायला भेटेल. श्री फायटर टॉस जिंकली. अनऑर्थोडॉक्स निर्णय थोडासा आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून प्रत्येक टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग साठी जाते. आज आपण पाहिलं तर अगदी बॅटिंगचा निर्णय घेतला. सुयशला आपण पाहतोय, मामुर्डी गावचा सुपुत्र. आणि सुयशने खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्याचा मी कौतुक करतो. कारण की सध्या आपण पाहिलं तर अगदी इंस्टाग्रामवरती ज्या पद्धतीने व्हिडिओ जावली प्रीमियर लीगच्या JPLच्या तुम्ही पाहताय त्या संपूर्ण व्हिडिओ जर कोण बनवत असेल, कोण क्रिएट करत असेल, कोण एडिट करत असेल तर सुयश धनावडे त्याचा डाव आहे. आणि सुयशच्या माध्यमातून विदिन इन मिनिट्स, विदिन इन अवर्स म्हणजे एका तासाच्या आतमध्ये व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओज तुमच्यापर्यंत इंस्टापर्यंत पोहोचवल्या जातात. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. पॉइंटला कोणती धाव दिली जात नाहीये. डॉट बॉल येईल. अमर शेलरला पाहत आहे गोलंदाजीसाठी. P1 पॉवर प्ले क्रमांक 1 सध्या मात्र चालू आहे. लॉफ्ट केला जातोय. मिड विकेटला खेळाडू आहे. कॅचचा कॉल. ओ हो ड्रॉप होतीये ही कॅच. नाराज आहे अमर शेलार. कारण की त्याच्यासाठी ही कॅच किती महत्वाची होती, या मॅच साठी ही कॅच किती महत्वाची होती खेळाडूंना माहिती आहे. मिड विकेटला अशा कॅचेस पकडणं, या मॅच मध्ये अशा कॅचेस बनवणं हे महत्वाचं आहे. ड्रॉप झाली कॅच. एक वेगळी मजा या मॅचला, कारण की 56 धावा या मॅच मध्ये करायची आहे. 56. हो यावेळी देखील सरळ बॅटिंग आपण पाहिलं तर खेळाडू अगदी कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केला. यावेळी लॉफ्ट केला जातोय. क्रॉस बॅट निघून जातोय डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर. आणखीन एक येतोय. द्वारका कन्स्ट्रक्ट पार्टे दादा तात्या यांचं सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. त्यांची टीम सध्या बॅटिंग करते. बाबाराजे दोस्ती 11-11 या नावानं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू चेंडूच्या मागे. 2 खेळाडू. चेंडूने गाठली आता सीमारेषा. निघून जातोय. 4 चौकार. अप्रतिम. टीमची टोटल अगदी. यावेळी देखील आपण पाहिलं यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला डीपेक्षा कव्हर रिजनला. डीप मधून खेळाडू येतोय. पहिली धाव वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली राहिली आहे, मात्र एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 13 धावा ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस. ऐकूया सुमधुर संगीत. वेलकम.
घ्या, थोडासा स्पीडअप घ्यायचा टीम प्लीज, विनंती करेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटीने अगदी खेळून काढला. गोलंदाजीसाठी विशाल भिल्लारेला तुम्ही पाहताय, ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू अगदी सिंगल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 धाबा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 1 अमरची आपण पाहिली, जिथे 13 धाबा खर्च झाला. विशालवरती आता जबाबदारी दिली या मॅच मध्ये 56 करायचे. बाबाराजे दोस्ती 11-11 एका बाजूला, मैत्री ग्रुप जावली दुसऱ्या बाजूला सध्या गोलंदाजी करते. कारण की आज शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात. पहिल्या 4 ओव्हरमध्ये थोड्याशा धाबा थांबल्या होत्या, मात्र त्यानंतर सुरुवात झाली शेवटच्या 5व्या ओव्हरमध्ये आणि तिथे ज्या धाबा आल्या तिथून आपण पाहिलं तर 55चा आकडा गाठला आणि 56 धावेचं टार्गेट दिलं. यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न. विकेट किपर अगदी क्लोज आहे संकेतसाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं संकेत या मॅच मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न विकेट किपर असतानाही करेल, कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माहिती आहे या मॅच मध्ये एकाच 2 विकेटच्या शोधामध्ये सध्या संघ मात्र खेळतोय. एकाच दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करण्या टीम कडूनही करण्याचा मानस आहे. लफ्ट केलाय खेळाडू लॉंगॉनला, आरामामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल. पंधरा धावसंख्या, 15 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. हो फुलटॉस बॅटीवरती अगदी खेळाडू जवळ होता आणि तदनंतर ही चुकी होतीये, कारण की कॅचिंग पोझिशन मध्ये खेळाडूला उभा केला होता. निघून जातोय 4 चौकार. अप्रतिम फटका, कारण की या चेंडूवरती ज्या पद्धतीने खेळाडू आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन सोडून थोडासा पुढे उभा होता. कॅच होणं महत्वाचं होतं, कारण की ऑलरेडी तो कॅचिंग पोझिशन मध्ये थोडासा पुढे सरकवून उभा केला होता आणि तिथे कॅच नाही झाली. टीम कॅप्टन थोडा नाराज झाला आणि तिथून तो खेळाडूला आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉनला मात्र उभं केलं. क्षेत्ररक्षणामध्ये बरीचशी आपण पाहिली तर फेर बदल आता मात्र करायला सुरुवात केली कॅप्टननं. दुसऱ्या बाजूला बॅटिंग टीम. यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळाडू आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं येतोय. चेंडू गॅदर केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करून दिला जाते. एकाच धावेती समाधान मानलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीने फक्त मान दिला, या चेंडूला सन्मान दिला. एक धाव इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आताही करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे नकार दिलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 56 धावेचा 1 या मॅच मध्ये दिलाय. ओव्हर क्रमांक 2च्या अखेरीस 21 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. चेंडू 35 धावेची गरज अजूनही आहे. यानंतर तुम्हाला जेपीएलचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल आणि आता टीम मीटिंग थोडीशी थांबून आपण ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात करूयात.
येणारे 18 चेंडू आणि 35 धावेची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला बाबाराजे दोस्ती 11-11 टीम, तर मैत्री ग्रुप जावली संघ या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करते. जयेश दळवी गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय. जयेश दळवीला पाहताय ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. 18 चेंडू 35चं समीकरण असताना ओव्हर क्रमांक 3 मध्ये कशा पद्धतीने खेळ राहतोय, कारण की यानंतर असेल एक स्ट्रॅटेजिक JPLचा टाइम आउट, त्यामध्ये मॅचेस कशा पद्धतीने बनवल्या जातात, त्याच टाइम आउट मध्ये त्या सगळ्या गोष्टी घडतात. चला घेऊया थोडासा स्पीडअप. महत्वाची राहील ओव्हर क्रमांक 3, कारण की 18 चेंडू मध्ये 35 समीकरण आतापर्यंत आपण पाहिलं. मॅचच्या दिशेने सध्या आपण जाऊयात. भरत सनस एका बाजूला, संदीप बिरामने या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप भरत आणि संदीपची राहिली आहे. काही दोघांनी आपण पाहिले तर विकेट टिकवून ठेवले, विकेट सांभाळून ठेवले आणि सध्या मात्र मॅचही बनवली जाते. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, एकच धाव, आरामामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेती समाधान मानलं जाते. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातो. ही ती ओव्हर आहे जिथे आपण पाहिलं तर काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून नव्हे तर गोलंदाजाकडूनही केला जाईल. एकाच दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये अखेरीस या गोलंदाजाला बाहेर काढलाय. टीमचा हुकमी एका खूप लवकर बाहेर काढलाय. संघ आपण पाहिलं 56 धावेचं टार्गेट तर समोर ठेवलंय, पण सध्या बॅटिंग करत असताना पार्टनरशिप बनलेली तोडण्यासाठी गोलंदाजाला बाहेर काढलंय. यावेळी शफल करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला. मिड विकेटला खेळाडू आहे, बॅकअप देखील आहे. चेंडू गॅदर केला, एक पुन्हा सिंगल दिली. आताही एकच धाव, 2 चेंडूवरती 2 सिंगल यावी मात्र खर्च केलेत. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओ हो विकेट कीपर आहे. चांगला चेंडू हाताला गुडलेन स्पॉट वरती. याच डॉट चेंडूची प्रतीक्षा कॅप्टनला, कारण की एकाच दुसरे डॉट आल्यानंतर संघाचा कॉन्फिडन्स वाढेल, एकाच दुसरे डॉट आल्यानंतर संघामध्ये कमबॅक आपण करेल. आणि सध्या आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 23 धावसंख्या. बॅटीच्या अगदी समोर लॉफ्ट केला, कॅच साठी गेला नाहीये, वन बाउंड चेंडू साठी जाईल. थोडी चुकी होतीये, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर धावा किती कंप्लीट केल्या जात आहेत हे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आता मात्र येतील, थर्ड अंपायर बिझी होतील. PTC ची टीम आता मात्र काम करेल की ही बाउंड्री लाईन आपण पाहिली तर सेफ आहे का, हा चौकार सेफ आहे का हे चेक केलं जाईल. इट्स अ 4. या 4 धावा आहेत, चौकार आहे हा. या चौकारानं आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी आपण पाहिलं तर चकाकी आले. या चौकारानं टीमची धावसंख्या थोडीशी सजलेली असेल. फटका चांगला खेळून काढला. कॅच साठी जाणं महत्वाचं होतं, कारण की ऑलरेडी कॅप्टनने आवाज दिला होता कॅच साठी जावा. 27 धावा स्कोर कार्ड वरती 27. चांगला कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीम बाबाराजे दोस्ती 11-11 टीमनं केला. यावेळी उचलला जातोय, बॅटच्या बरोबर समोर दिला. बोला आता बैट के सामने नहीं डालने का. समोर दिला, जसा समोर दिला तसा उचलला आणि फेकून दिला जातोय. संदीप एका बाजूला, संदीप बिरामने तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच भरत सनस. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र टिकून खेळतायत, सांभाळून खेळतायत, पार्टनरशिप करतायत.
बाहेर ठेवला, जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. एका बाजूने एक्स्ट्रा धावा आता खर्च झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली 34, 34 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. अजूनही 22 धावेची गरज आहे. चेंडू बाकी 13 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. यानंतर असेल जेपीएल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हो, इनसाइड आउट फटका घेऊन काढलाय कॅच साठी. आताही खेळाडू नाहीये. 4 धावा. आणखीन एक चौकार येतोय. या मॅचची कहाणी नक्की राहते काय? मैत्री ग्रुप जावली टीम नक्की करते काय? कारण की फिल्डिंग करत असताना आज धावा खर्च केलेत, आज धावा दिल्या जातात. मॅच हातातून निसटते. 3 षटकांचा खेळ झालाय. जेपीएल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 38 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू. खेळाडू आहे मिड विकेटचा वेगात. बाराजे दोस्ती 11-11 या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करते यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. डाऊन डी ग्राउंड सिंगल धाव कंप्लीट केली जाते. कमबॅक केला या मॅच मध्ये टीमनं.
बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली बाबाराजे दोस्ती 11-11 टीम या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करते, ज्या पद्धतीने विकेट सांभाळून एक चांगली पार्टनरशिप करते, जिथे 56 धावेचं आव्हान ठेवलंय. यावेळी देखील इनसाइड आउट चांगला फटका खेळून काढलाय. खेळाडू आपण पाहिलं तर अगदी आरामामध्ये पोहोचतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अखेरीस विजयी राहिलाय संघ बाबाराजे दोस्ती 11-11 टीम राहते विजेत. विनंती